डॉक्टर शिवाजी सुक्रे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्त होऊन 2 वर्ष पूर्ण झालेत। या त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये घाटीचा कायापालट झाला असून त्यांच्या द्विवर्षपूर्ती निमित्त त्यांनी एडियनसोबत बोलताना झालेल्या कामांबाबत माहिती देत आगामी कामाबाबतही सांगितलं आहे। आज 20 डिसेंबर 2025 म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर राज्य कर्करोग रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आणि पैठणचं ग्रामीण रुग्णालय या संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून रुजू होऊन आज मला या ठिकाणी बरोबर 2 वर्ष होत आहेत। मी यावेळी ज्या इथं रुजू झालो तर त्यावेळेस मी याच संस्थेचा विद्यार्थी आहे। इथंच माझं MBBS झालं आहे, मी इथंच MS केलं आहे। त्यानंतर मी लेक्चरर, सहयोगी प्राध्यापक बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे पदावर। त्याचप्रमाणे डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडेंट 4 वर्षे डेप्युटी डीन, नंतर नंदुरबार, परभणी, अंबेजोगाई या ठिकाणी डीन म्हणून काम केलं आणि त्यानंतर या ठिकाणी मला ही संधी मिळाली। तर त्यामुळं या संस्थेचा मी माझी विद्यार्थी आहे, ही माझ्यासाठी एक मातृभूमी आहे आणि म्हणून या संस्थेमध्ये मी रुजू होताच मी काही धोरण ठरवलं होतं की या ठिकाणी जो काही गोरगरीब रुग्ण येतो, मग तो मराठवाड्यातला असेल किंवा विदर्भ असेल, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, तर अनेक रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्या रुग्णांना मोफत गोळ्या औषधी मिळाल्या पाहिजे, जी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, केंद्र शासनाची तीच भूमिका आहे। आणि मला असं वाटतं की वैद्यकीय शिक्षण आरोग्य ही राज्याची लोककल्याणकारी योजना आहे। तर त्यामुळे या ठिकाणी मोफत औषधी देण्याच्या दृष्टीनं मागच्या 1 एप्रिल 2024 पासून आपण चिठ्ठीमुक्त घाटी केलेला आहे। म्हणजे मी नेहमीच म्हणतो की आम्ही चिठ्ठीमुक्त घाटीमध्ये काही दिवस आम्ही 100% औषधी पुरवली, परंतु ती संख्या नंतर काही कमी झाली, कारण की ते 90% ते 95% राहिली। कारण त्याचं महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिलेत की मध्यंतरी काही बनावट औषधी सापडून आल्या, त्यामध्ये अंबेजोगाई असेल, छत्रपती संभाजीनगर किंवा काही भागामध्ये ती सापडली आणि त्यामुळं मग असे कुठलेही प्रकार होऊ नये भविष्यात, म्हणून मग शासनानं असं निर्णय घेतला की NABL लॅब जे असतात, ज्याचा अधिकृत रिपोर्ट आल्यानंतरच ते औषधं तुम्ही खरेदी केली पाहिजे आणि गोरगरीब रुग्णांना किंवा रुग्णांना ती वापरली पाहिजे। आणि त्यामुळं आम्ही रुग्णांना बहुतांश औषधी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्यानंतर आता आम्ही कचरामुक्त घाटी करत आहोत, कारण आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांना रजिस्ट्रारला पाठवावं लागलं होतं की इथली एवढी घाण का आहे, स्वच्छता का होत नाही, आणि ते माझ्या मनात कुठंतरी घर करून राहिलं होतं। म्हणून मी तो सुद्धा निर्णय घेतला आणि आता आम्ही 90%पेक्षा 95% कचरा या ठिकाणी उचललेला आहे। बायोमेडिकल वेस्ट असेल, आता ज्या दिवसाचा त्या दिवशीच तो उचलला जातो। अजून आम्हाला जे 5%चं जे प्रमाण आहे तर ते मला जे आमचे वर्ग 3 वर्ग 4चे निवासस्थानं आहेत तर त्या ठिकाणी थोडंसं काम करणं बाकी आहे। मला खात्री आहे की 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण घाटी आणि परिसर हा कचरामुक्त झालेला असेल। त्यानंतर बाकी मुख्य ज्या गोष्टी असतात, तुम्हाला माहीत आहे की अपघात विभागाचं नूतनीकरण आपण केलेलं आहे। MGM असेल किंवा कुठलंही कॉर्पोरेट हॉस्पिटल असेल त्याच्यापेक्षाही चांगली कॅज्युअल्टी ज्याला म्हणतो ती आम्ही केलेली आहे। पहिल्यांदाच इतिहासामध्ये घाटीच्या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार JP नड्डा साहेबांनी राज्य कर्करोग रुग्णालयात जी कॅन्सरचे उपचार करणारी जी मशीन आहे, ज्याला ट्रू बीम म्हणतो, लिनियर ॲक्सिलेटर म्हणतो, तर त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते आले होते। या राज्याचे 2 मुख्यमंत्र्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला भेट दिलेली आहे। 2024मध्ये सप्टेंबरमध्ये 17 सप्टेंबरला माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आले होते। त्यानंतर 27 एप्रिल 2025 रोजी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा भेट देऊन या संस्थेला भरीव मदत केलेली आहे। आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आले होते, त्याच वेळेस त्यांनी सर्जिकल इमारतीच्यासाठी आम्ही पैसे देऊ
प्रशासकीय मान्यता देऊ, टप्प्याटप्प्यानं निधी देऊ असं घोषणा केली होती. ती घोषणा आता प्रत्यक्षात आलेली आहे. या सर्जिकल इमारतीसाठी 68 वर्ष झालेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं ही इमारत आता 5 वर्षापेक्षा जास्त वापरता येणार नाही. त्यामुळं ते रुग्णसेवेतले धोके लक्षात घेऊन आपल्याला त्या सर्जिकल इमारतीला प्रशासकीय मान्यता मिळालेली 710 कोटीला. त्याचं आता ही आचारसंहिता संपल्यानंतर कोणत्याही क्षणी आपल्या भूमिपूजन करावं लागेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी आपण 40 वार्ड असतील, 35 ऑपरेशन थिएटरचे कॉम्प्लेक्स असतील, ICU असेल, सगळ्यात सर्जिकल वार्ड त्या ठिकाणी आपण शिफ्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याकडं 150च्या 200 MBBSच्या जागा झाल्यात. तर त्याच्यामध्ये आपल्याला बसायला विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थी क्षमतेचीच आपल्याला लेक्चर थिएटर्स होते, प्रयोगशाळा होत्या. तर आता केंद्र शासनाकडून आपल्याला 150वरून 200 जागा होताना त्या 50 सीटसाठी एका विद्यार्थ्यामागं 1,20,00,000 रुपये मंजूर झाले. म्हणजे 50च्या प्रमाणामध्ये ते 60 कोटी मंजूर झाले. त्याच्यामधून आता एक EWSच्या फंडातून आपण एक 6 मजली इमारत बांधत आहोत. त्याच्यामध्ये अनाटॉमीसारख्या विषयाचा डिसेक्शन हॉल ज्याला म्हणतो, शवविच्छेदन कक्ष, तो छोटा पडत होता, तो बांधतोय. जे अंतर्वासिता विद्यार्थी, इंटर्न विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 100 खोल्या मुलांना राहता येईल एवढे क्षमताच्या खोल्या बांधत आहोत. मेडिकल एज्युकेशन युनिट असेल, स्किल लॅब आहे, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीसाठी लागणाऱ्या प्रयोगशाळा त्या ठिकाणी बनवत आहोत. एक रिसर्च लॅब बनवत आहोत आणि मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहोत. त्याचप्रमाणे केंद्र शासनानं 23 कोटी रुपये मंजूर करून आपल्याला एक क्रिटिकल केअर युनिट बनायला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 50 व्हेंटिलेटरचे बेड असतील आणि त्यामुळं रुग्णसेवेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. राज्य कर्करोग रुग्णालयात आपण सुपर स्पेशालिटीचे 6 कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि त्या ठिकाणी 21 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत. यावेळेस सुद्धा 9 विषयामध्ये आणखी सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस आपण सुरू करतो. अशी अनेक क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे. विद्यार्थ्यांचे वसतिगृह दुरुस्त केलेले आहेत. त्यातल्या बाथरूम, टॉयलेट 3 स्टार आपण 5 स्टार नाही परंतु 3 स्टार त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्ण रुग्णालयात पाण्याचं शुद्ध पाणी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकाला पिता येईल. एक धर्मशाळेमध्ये चांगली व्यवस्था केलेली आहे. भविष्यामध्ये आपण एक 100 खोल्यांची धर्मशाळा CSR मधून बांधणार आहोत आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्याचं शैक्षणिक उपक्रम असतील, रुग्णसेवा असेल, हे आपण चांगले देण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाकडून आपण मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडून आता या संस्थेला एम्सचा दर्जा मिळावा ही आपली प्रमुख मागणी राहणार आहे. आपल्या याला संस्थेला स्वायत्ता मिळावी जेणेकरून या ठिकाणी किमान 2 ते 3 हजार कोटी रुपयाचा निधी जर मिळाला तर या संस्थेची संपूर्ण परिस्थिती बदललेली असेल. ही आमचं महत्त्वपूर्ण भविष्याचं धोरण आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित आम्ही यशस्वी होऊ. आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्या सगळ्यांसाठी निधी मिळाला आहे. आपण बघितलं आहे की पहिल्यांदा घाटीच्या इतिहासामध्ये लहान बांधकामामध्ये आम्ही 3-3.5 कोटी मंजूर असताना 25 कोटी रुपयापर्यंतची कामं, दुरुस्ती, विद्यार्थ्यांचे वसतिगृह असतील, कॅज्युअल्टी असेल, ICU, सर्जिकल ICU, ट्रॉमा आणि काही वार्ड असतील, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना लागणारे सेमिनार हॉल असतील, बगीचे काही डेव्हलप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मला असं वाटतं की 15 कोटीपेक्षा जास्त आम्हाला निधी मंजूर झालेला आहे आणि अजून मार्चमध्ये त्यामध्ये 10 ते 15 कोटी रुपये मिळतील अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळं आपण सगळं बघताचे परिसरामध्ये फिरताना या संस्थेचा चेहरा मोहरा बदलायचा निश्चय आम्ही केलेला आहे. त्याच्यासाठी या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री असतील, अतुलजी साहेब असतील, संजयजी शिरसाट साहेब, सर्व खासदार, सर्व पक्ष मिळून आम्हाला या ठिकाणी मदत करतायत. त्यामुळं आम्हाला त्याचं खूप मदत होते आणि मराठवाड्यातल्या आणि आजूबाजूच्या सर्वसामान्य माणसाला जो 10 रुपयाची 20 रुपयाची चिठ्ठी रजिस्ट्रेशनची काढू शकत नाही त्याला आम्ही लाखो रुपयाचे मोफत उपचार करत आहोत. रोबोट आपण कॅन्सरमध्ये घेतलेला आहे. यावर्षी रोबोट आपण सर्जरी आणि ऑर्थोपेडिक्समध्ये घेणार आहे
तर त्यामुळं अगदी साध्या ECG मशीनपासून ॲटोक्लेव्हपासून तर रोबोटच्या मशीनपर्यंत हे करत आहोत. माननीय पालकमंत्र्यांनी 15 कोटी रुपये देऊन आपल्याला एक पॅरालिसिसच्या पेशंटसाठी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर या ठिकाणी दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की रुग्णसेवेमध्ये जे जे काय करायचं ती सगळी मदत आपल्याला होणार आहे. आणि मला खात्री आहे की या संस्थेमधून ज्यावेळेस या संस्थेचा इतिहास लिहिला जाईल तर ही मागची 2 वर्ष निश्चित सुवर्ण अक्षरानं लिहिली जातील. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.